हॅलो गाईज, आणि मी घरी आले. घरी म्हणजे आता सध्या राहण्यात आले, पण मी घरी येऊन 4-5 दिवस झाले, कारण की कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे चालू होते आणि स्पोर्ट्स डेमध्ये आम्ही तर काय करत नाही. सो मी घरी आले होते, थोडी 4 दिवस सुट्टी, आणि घरी आल्यावर फक्त उठायचं, जेवायचं आणि झोपायचं हेच काम असतं. आणि आज 4 दिवसानंतर मी पहिल्यांदा बाहेर आले घरातून. पप्पा बागेत घेऊन आल्यात. हॅलो गाईज, वी आर बॅक. आणि मागच्या वेळी तुम्हाला आमची बाग दाखवली होती, आणि ह्यावेळी आमच्या पाठीमागच्या झाडाला खूप घड आहेत की ते झाड पूर्ण तुम्ही बघू शकताय. त्या काय म्हणतात पप्पाला, किती द्राक्ष आलेत बघा. आणि आपण मोजूया ह्या झाडाला किती घड आहेत. आमच्या पाठीमागच्या झाडाला तिथून चालू करूया पप्पा. 1 2 हा 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 झाले. 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 40 पुढचे मोजले नाही. 41 42 43 55 44 41 45 46 47 जवळजवळ एका आमच्या झाडाला 50 घड आहेत. 50 घड बघा, किती द्राक्ष भरपूर आहेत एका झाडाला. किती झाड उतार देते बघा द्राक्ष आमच्या. एक नंबर क्वालिटी आहे. भरपूर म्हणजे झाड 3-4 पेटी उतार झाड आमचं देते. आता 200-250 रुपये आमच्या द्राक्षाला दर लागेल असा आमचा अंदाज आहे. तरी आम्हाला बऱ्यापैकी पैसे होईल आता असं वाटते. 2000 पेटी. आता जरा माल कमी आलेला आहे, पावसाचं आम्हाला जास्त जरा त्रास झालेला आहे. ह्या पाठीमागच्या झाडाला पण आहेत, पण साईज जरा कमी जास्त आहे. ह्याची जास्त लोड असल्यामुळे जरा साईज कमी, मनी संख्या जास्त असते त्यामुळे मालाची साईज कमी जास्त होते. अशात पर्यंत बघा कसे द्राक्ष दिसतात आमच्या बागेत. मागच्या वर्षी पावसाने गेलेली थोडे, म्हणजे एवढे पैसे पण नव्हते. फक्त 130 रुपये दर मिळालेला, ते पण 4 किलोला. आणि बाहेर तुम्ही पावसाला 100-200 असं रुपये देताय, आणि आम्हाला शेतकऱ्यांना दर मिळतो फक्त 130, ते पण 4 किलोला. तरी पण करायला लागतंय. तरी ह्या वर्षी असं वाटतं की आम्हाला चांगला दर मिळेल, कारण की साईज पण चांगली आहे आणि माल पण आहे भरपूर. सुंदर झालंय. ह्या पण झाडाला खूप चांगला माल आहे. शेवटच्या फक्त 2-3 लाईनला कमी आहे, नाहीतर बाकी सगळीकडे चांगला माल आहे. किती सुंदर द्राक्ष दिसते. एक नंबर क्वालिटी. सुपर सोना काय आमची व्हरायटी. असं पुढं चला आणि चांगली सुंदर बघायला मिळते. बघा, असे 10-12 झाडं आहेत की नवीन व्हरायटी क्लोन म्हणून. त्या जाती द्राक्ष तुम्हाला गोल पाहायला मिळतात. त्याला बाहेर युरोपला जास्त मागणी असते, आणि किती मोठी द्राक्ष होतात हे तुम्हाला पाहायला मिळते. बघा, गोल आयऱ्यासारखा पाहायला मिळतोय. त्याला युरोपला अतिशय मागणी असते. आमच्या बागेत 10-12 झाड आहेत. सुंदर सुंदर अशी द्राक्ष माल पाहायला मिळतोय आपल्याला. I hope you liked it, and please make sure to give a thumbs up. Okay, bye guys. See you in the next one.